आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघांचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत महिनाभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे आयोजित कार्यकर्ता संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देत कार्यकर्त्यांना राष्ट्रवाद, संघटना आणि समाजसेवेचा संदेश दिला. आपल्या मार्गदर्शनात गडकरी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत भारतीय जनसंघाच्या स्थापनेमागील राष्ट्रवादी विचार स्पष्ट केले. भारतीय इतिहासातील अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक असलेले महान योद्धा लक्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं. लक्खीशाह बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त यवतमाळ इथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्य सरकार जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे. मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केलाय. टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्रा इथल्या छापखान्यातील कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतील न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीनं कुंभार समाजातील विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानण्यासाठी आज सकाळी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह रेशीमबाग इथे कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.24% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत शेतकरी तसंच नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान येत्या काही तासात नागपूरसह पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.